तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता नुपूर घरी आलेली असते, तेव्हा ती आपल्या कुटुंबियांना, आपल्या भावाला, आपल्या आईला, आपल्या वहिनीला सांगत असते की माझा रेवती मावशींनी अपमान केला. त्या म्हणाल्या की ज्या मुलीच्या अंगाला आधीच उष्टी हळद लागली त्या मुलीबरोबर मल्हारचं लग्न होणार नाही असं रेवती मावशी म्हणालेल्या आहेत. तेव्हा वहिनी काय म्हणते, कसं आहे ना नुपूर, श्रीमंत माणसांच्या इथे काम करणं आणि श्रीमंत माणसांचा मुलगा गटावणं याच्यामध्ये फरक आहे. तुला काय वाटलं सहजरित्या तुझं लग्न हे मल्हारबरोबर होईल का? तेवढ्यातच मल्हारचा फोन आलेला असतो. तेव्हा इथे नुपूर म्हणत असते की मल्हार सर, मी फोन आहे ना स्पीकरवरती टाकते, मग तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते बोला. तेव्हा इथे रेवती म्हणते की काही झालं तरी लग्न होणार नाही. ही गोष्ट मल्हारला आवडलेली नसते. मल्हार इथे आता नुपूरला म्हणतो, मावशी काहीही म्हणाली, आपल्या दोघांच्या लग्नाच्या विरोधात अख्खं जग जरी गेलं ना नुपूर, तरी मी लग्न तुझ्याबरोबरच करणार आहे. अगदी काहीही झालं तरीसुद्धा मी तुझ्याशीच लग्न करेन. तेव्हा नुपूर म्हणते की जेव्हा मावशी मला बोलल्या तेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये मला इथे कॉन्फिडन्स दिसला आणि म्हणून तर मी शांत बसले ना, म्हणूनच मी शांत आहे. माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा इथे फोन ठेवल्यानंतर नुपूर म्हणते, वहिनी बघितलंस, सगळीच माणसं अगं सारखी नसतात. आता काय म्हणाले तुला इथे सर, मल्हार सरांना माझ्याबरोबरच लग्न करायचं आहे असं म्हणाले ना. त्यानंतर इथे गुरुजी पाठवलेले असतात, ते सुद्धा रेवतीच्या नावाने. ते गुरुजी आलेले असतात मल्हारची नुपूरची पत्रिका बघायला. सागरिका जी आहे ना, सागरिका, तिने गुरुजींना नुपूरच्या घरी रेवतीच्या नावाने पाठवलेलं असतं पत्रिका बघण्यासाठी. तेव्हा इथे मावशी म्हणत असते की तू सांग ना सागरिका, मी काही चुकीचं केलं का? ती म्हणते, नाही नाही मावशी, अहो तुम्ही जे काही केलं ते बरोबरच केलं. तुमचं प्रेम आहे मल्हारवरती आणि मावशी म्हणून तुमचं कामच आहे मल्हारचं सगळं चांगलं बघण्याचं. त्यानंतर गुरुजी येतात, पाणी वगैरे घेतात, आपली ओळख करून देतात आणि सांगतात की मी खानविलकर घराण्याचा गुरुजी आहे. कुठलंही शुभकार्य करायचं असेल ते लोक सगळ्यात आधी माझी आठवण काढतात. मला इथे रेवती मॅडम यांनी पाठवलेलं आहे. मल्हार साहेबांचं आणि तुमचं लग्न ठरले ना, तुमच्या दोघांची पत्रिका जुळते की नाही ते बघायला मी आलो आहे. तेव्हा तुमच्या सगळ्यांची काही हरकत नसेल तर मला इथे नुपूर मॅडमची पत्रिका द्या. मल्हार साहेबांची पत्रिका घेऊन मी आलेलो आहे. त्यानंतर इथे आता रेवती म्हणत असते की मला नुपूरबरोबर दुसरा कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे. तिचं दुसरं लग्न जर म्हणजे ठरलेलं नसतं ना, आधीचं लग्न, आणि ते मोडलेलं नसतं, तिच्या नवऱ्याचा होणाऱ्या जर जीव गेला नसता ना, तर माझी काही हरकत नव्हती. पण जे काही आधीच्या बाबतीत तिच्याबरोबर घडलं आहे त्यामुळे मी रिस्क घेणार नाही आहे. मग त्यासाठी लग्न मोडलं तरी पण चालेल. काही झालं तरी नुपूर आणि मल्हारचं लग्न होणार नाही म्हणजे नाही. तेव्हा इथे आता लगेचच सागरिका म्हणत असते, काळजी करू नको मावशी, मी आपले गुरुजी पाठवलेत ना, गुरुजी पत्रिका बघतील आणि तिथल्या तिथले लग्न मोडेल. गुरुजी नाही आले ना आपल्याकडे सांगायला, तरी त्या लोकांचा फोन आपल्याला येईल आणि ते लोक स्वतःहून हे लग्न मोडतील. तेव्हा तिथे जिया आलेली असते. ती म्हणते, काय चाललं आहे तुमच्या दोघींचं? माझ्या भावाचं लग्न का मोडेल? माझ्या भावाला नुपूर नावाची मुलगी आवडली आहे, तो तिच्याबरोबर लग्न करतो आहे, त्याच्यामध्ये लग्नाला नकार देण्यासारखं काहीच नाही आहे. तुम्ही पत्रिका वगैरे बघून लग्न मोडायला सांगितलं आहे ना. मी तर म्हणते की आता पत्रिका जुळायलाच नको आणि तरीसुद्धा मल्हारदादाने तिच्याबरोबरच लग्न करायला पाहिजे नुपूरबरोबर. कळलं तुम्हाला दोघींना? असं म्हणून जिया आता जाते. रेवती म्हणते, जिया गप्प बस, आमच्या दोघींमध्ये बोलायला तू अजून मोठी झालेली नाही आहेस. तेव्हा जिया म्हणते की माझ्या भावाचं लग्न नुपूरबरोबरच होणार. तर इथे आता सागरिकाला आठवतं, ती गुरुजींना स्वतः भेटायला आलेली असते आणि ती म्हणते, गुरुजी हे घ्या, तुमच्यासाठी मी काय आणले ते बघा.
तेव्हा गुरुजी म्हणतात, एवढं सगळं माझ्यासाठी? ती म्हणते, हो तर हे सगळी फळं, ह्या फळांच्या खाली पैसे येतात, हवे तेवढे पैसे, 4 पट पैसे. आणि आता मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते काम तुम्हाला करायचं आहे. गुरुजी म्हणतात, बोला बोला, जे काही काम असेल ते बोला, मी लगेच करेन. तेव्हा सागरिका म्हणते, आत्तापर्यंत तुम्ही आमच्या इथे 50 वेळा तरी आलात. तुम्ही खूप दक्षिणा घेतलीत. याच्यामध्ये 4 पट काय 5 पट दक्षिणा आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते की तुम्ही दक्षिणा घ्या आणि मी जसं सांगेन तसंच तुम्ही करा. गुरुजी म्हणतात की केलं, तुम्ही जसं सांगितलं तसं मी केलं. आणि आता गुरुजी तिथून पैशांची टोपली घेऊन निघालेले असतात. तेव्हा इथे आता पत्रिका बघितल्यानंतर गुरुजी म्हणतात की स्वामी, काय पत्रिका आहे ही? आणि असं रिॲक्ट करतात जशी नुपूरची पत्रिका खूपच जास्त वाईट आहे. तेव्हा इथे नुपूरची जी सासूआई आहे ती म्हणत असते, का हो गुरुजी, काय झालं? तेव्हा गुरुजी म्हणतात की काय सांगायचं तुम्हाला, वाईट वाटून घेऊ नका, पण पत्रिका खूपच वाईट आहे. म्हणजे हे लग्न होऊ शकणार नाही. इथे आता जी ग्रहदशा आहे ना, ग्रहांची ग्रहदेशा, त्यांची नीती ही चांगली नाही आहे. हे लग्न झालं तर कुणावरती तरी संकट येईल, खास करून मल्हार खानविलकर यांच्यावरती. हे लग्न जर ठरलं जरी ना, किंवा तुम्ही करण्याचा प्रयत्न केलात ना, त्यांच्याबरोबर काहीतरी अशुभ घडेल. माफ करा, पत्रिका बघून मी तुम्हाला एक गोष्ट विचारतोय, चुकीचं असेल तर माफ करा. यांचं लग्न आधी ठरलं होतं का? ती म्हणते, हो ठरलं होतं, पण तो म्हणतो बास झालं, आता पुढे काय घडलं ते मला विचारायचं नाही, मला ते कळलं आहे. आणि म्हणूनच मी म्हणतो आहे की यांच्या इथे पत्रिकेमध्ये आहे ना, लग्नाचा योग सध्या तरी नाही आहे. आणि हे लग्न तरीसुद्धा तुम्ही ठरवलं तर जे मल्हार खानविलकर आहेत ना, त्यांच्या जीवाला धोका आहे. म्हणून म्हणतो, लाखातून एखादी पत्रिका अशी असते जिची ग्रहदशा चांगली नसते. तसं आता नुपूरच्या बाबतीत झालेलं आहे. मी इथे त्यांचा खूप चांगला इथे गुरुजी असल्यामुळे तुम्हाला सांगतोय की हे लग्न जर ठरलं ना, तर मल्हार खानविलकर यांच्याबरोबर काहीतरी अघटित घडेल. आणि म्हणून तुम्हाला अलर्ट करणं हे माझं काम आहे. तेव्हा इथे आता लगेच दादा, आई सगळेजण विचारतात, गुरुजी काही उपाय आहे का? आपण उपाय करूया ना, ही संकटं आपण दूर करूया, ग्रहांना शांत करूया. तेव्हा इथे गुरुजी म्हणतात, माफ करा, पण आता कुठलीही पूजा होणार नाही आहे, कसलेही उपाय करता येणार नाही. जे काही करायचं आहे ते यांना करायचं आहे, लग्नाला नकार देऊन. हे असं लग्न करून काय उपयोग? तेव्हा इथे नुपूर आता टेन्शनमध्ये येते. तेव्हा सासूआई म्हणत असतात, काय हो गुरुजी, गेल्या 1 महिन्याभरामध्ये त्यांनी खूप संकट, खूप दुःख सहन केलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. आणि त्याच्यामध्ये त्या दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे हो. आणि अचानकपणे हे तुम्ही काय सांगितलं? नुपूर निघून आपल्या रूममध्ये जाते. गुरुजी म्हणतात, तुम्ही बोलताय ते बरोबर आहे की त्यांचं एकमेकांवरती प्रेम आहे, पण जर माणूस जिवंत राहिला नाही तर प्रेमाचं काय करायचं? कुणावरती इतकं प्रेम करायचं? जीव ओवाळून टाकायचा? जर आपल्याला माहिती आहे की संकट आहे, पुढे जाऊन लग्न ठरलं तर इथे मल्हार खानविलकर जिवंत नाही राहणार, तर मग आपल्याला थांबायला नको का? मी तर म्हणतो की त्यांनी स्वतःहून मल्हार खानविलकर यांना फोन करावा आणि लग्नासाठी नकार द्यावा. तेव्हा ती इथे आता रूममध्ये येते. नुपूर आता टेन्शनमध्ये आलेली असते. ती विचार करत असते की काही झालं तरी मल्हार खानविलकर यांच्या जीवावरती संकट येता कामा नये. आणि तेव्हाच इथे आता नुपूरने एक काम केलेलं असतं. तर इथे आई आजी म्हणत असतात की बघा ना गुरुजी, काही उपाय असेल तर आपण ग्रहशांतीची पूजा वगैरे करूया, नाहीतर अजून तुम्ही जे काही सुचवाल ते सगळं करूया. गुरुजी म्हणतात की माफ करा, काहीही करू शकत नाही आपण. त्याच्यावरती एकच उपाय, लग्न होणार नाही. तेव्हा नुपूर तिथे येते आणि म्हणते, बरं झालं गुरुजी तुम्ही इथे आलात, आम्हाला सांगितलं की ग्रहदशा चांगली नाही आहे म्हणून, आणि माझ्याच पत्रिकेमध्ये संकट आहे हे सांगितलं, ते सुद्धा बरं झालं. आता आधी जी चूक झाली ती पुन्हा व्हायला नको, नाही का? तेव्हा गुरुजी म्हणतात, मग मी आता निघू का? मी आता निघतो.
तेव्हा इथे नुपूर म्हणते, गुरुजी अहो असं कसं निघताय तुम्ही इथे आलात आणि अजून तुम्ही इथे केळं वगैरे पण घेतलं नाही. दूध केळं घ्या ना, ते घ्या आणि मगच जा. तेव्हा इथे दूध केळं घेण्यासाठी गुरुजी बसलेले असतात आणि तेवढ्यातच इथे केळकर गुरुजी आलेले असतात. केळकर गुरुजी आल्यानंतर इथे नुपूर म्हणते, या केळकर गुरुजी तुम्ही पण या. बरं झालं तुम्ही इथे आलात. गुरुजी हे आहेत आमचे केळकर गुरुजी. आमच्या घरामध्ये होणारं शुभकार्य सगळं हेच बघतात. एकसुद्धा शुभकार्य त्यांच्याशिवाय घडलेलं नाही आहे. माफ करा, तुम्ही माझी पत्रिका बघून जे काही सांगितलं ती क्रॉस चेक करायला मी यांना बोलावलेलं नाही आहे. क्रॉस चेक करायची गरज नाही, माझा विश्वास आहे तुमच्यावरती. गुरुजी फक्त असेच आलेत, त्यांच्याशिवाय आम्ही कुठलंही शुभकार्य करत नाही ना, म्हणून आम्ही त्यांना बोलावलं आहे. गुरुजी तुम्ही जरा पत्रिका बघा ना. तेव्हा इथे गुरुजी म्हणतात, नाही नको गुरुजी, अहो तुम्ही कशाला पत्रिका बघताय. तेव्हा केळकर म्हणतात की हे जे गुरुजी आहेत ना ते आहेत माझे शिष्य. माझ्याकडेच तर त्यांनी विद्या संपादन केली. तेव्हा इथे आता ते म्हणतात की ही पत्रिका मला दाखव, दोघांची पत्रिका मला बघू दे. तेव्हा गुरुजी म्हणतात, नाही नका बघू, तुम्ही बघितली तर तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल. नुपूर म्हणते, पण तुम्ही का नकार देताय, आमच्या विश्वासातलेच गुरुजी आहेत. त्यांनी जर पत्रिका बघितली आणि जर काही सांगितलं तर आम्ही त्याच्यावरती लगेच विश्वासच ठेवू, गैरसमज नाही करणार. तुम्ही प्लीज एकदा माझी आणि मल्हार खानविलकर यांची पत्रिका गुरुजींना दाखवा. तेव्हा इथे गुरुजी म्हणतात की माफ करा मला गुरुजी. काय झालं, पत्रिका खूपच चांगली आहे. 36 पैकी 36 गुण जुळत आहेत. 100त नाही तर लाखात करोडात ही अशी पत्रिका जुळते आणि त्यांची पत्रिका खूप चांगली जुळलेली आहे. फक्त मला सत्य सांगायचं नव्हतं म्हणून मी खोटं बोललो. तर गुरुजी तुम्हाला खोटं बोलायची गरज का पडली सांगा ना. तर मी दबावाखाली येऊन खोटं बोललो, पैशाच्या मोहाला बळी पडलो, त्यासाठी मी खोटं बोललो. तेव्हा इथे कुणाच्या दबावाखाली येऊन तुम्ही खोटं बोललात सांगा ना गुरुजी. नुपूरचा भाऊ विचारत असतो, अशी कोण व्यक्ती आहे त्यांच्या घरामध्ये ज्यांना हे लग्न होऊच द्यायचं नाही आहे. अशी ती व्यक्ती कोण आहे, कुणी तुमच्यावरती दबाव टाकला होता, आम्हाला फक्त नाव सांगा. गुरुजी म्हणतात की सागरिकानेच मला सांगितलं होतं, सागरिका खानविलकर. तेव्हा इथे नुपूरला कळलेलं असतं की सागरिकाच असेल, कारण का नुपूरच्या विरोधामध्ये तीच आहे जिला हे लग्न अजिबात होऊच द्यायचं नाही. तेव्हा सागरिका म्हणत असते की चला आता थोड्याच वेळामध्ये मला फोन येईल आणि मग सगळं काही मला निस्तारावं लागेल. लग्न मोडलं, लग्न होणार नाही असं मला कळेल, तेव्हा मला सुद्धा थोडं रडगाणं करावं लागणार आहे. तेव्हा सागरिकाला फोन येतो आणि फोन आल्यानंतर अशी बातमी कळलेली असते की गुरुजी म्हणतात की हे बघा, माफ करा, तुमचं काम नाही झाले, माझं भांडं फुटलं. तेव्हा ती म्हणते, गुरुजी तुम्हाला इतका पैसा दिला, सगळं वाया गेलं का, तुम्ही काहीसुद्धा मनाप्रमाणे केलेलं नाही आहे. तेव्हा त्या ठिकाणी नुपुरे त्यांनी म्हणते, घ्या पाणी घ्या, डोकं शांत करा. तेव्हा इथे सागरिका म्हणत असते, चल लांब हो, चल आणि ठेव तिकडे तो ग्लास. तू इथे काय करतेस ते सांग, तुझी हिंमत कशी झाली इथे यायची. तेव्हा इथे सागरिका म्हणत असते, तुम्ही विसरलात का इथे मी काम करते. तेव्हा इथे सागरिका म्हणते, काम करत होतीस म्हणून काय झालं, आता तू इथे कशाला आलीस. ते म्हणते, कशाला आलीस म्हणजे तुम्ही जरा हळू बोला, मल्हार सर इथे ऑफिसमध्येच आहेत, त्यांची मीटिंग सुरू आहे. त्यांना जर कळलं ना की तुम्ही माझ्यावरती असा आवाज चढवून बोलताय तर तुमची इमेज त्यांच्यासमोर डाऊन होईल. आणि तुम्हाला तर माहिती आहे इथे मल्हार सरांचं माझ्यावरती किती प्रेम आहे ते, त्यामुळे जरा हळू बोला. मल्हार सरांना कळलं तर तुमची घरातून हकलपट्टी होईल कायमची. तेव्हा इथे नुपूर जे काही बोलते ते ऐकून सागरिकाला खूप जास्त राग आलेला असतो. तेव्हा सागरिका म्हणत असते, लग्न काय ठरलं, तुझा कॉन्फिडन्स खूपच जास्त वाढला आहे. तेव्हा इथे नुपूर म्हणते, का तुमचा कॉन्फिडन्स लो झाला आहे का. हे बघा, तुम्ही कितीही प्रयत्न केलात ना तरी लग्न हे आमचं होणारच. किती अडवण्याचा थांबवण्याचा प्रयत्न केलात ना तरीसुद्धा. ती म्हणते, तू कशाला आलीस ग इथे, तुम्हाला पाणी पाजायला आली असं ती म्हणत असते. उगाचच तुम्ही आमचं लग्न थांबवण्याचा प्रयत्न केलात ना तरीसुद्धा हे लग्न तुमच्या नाकावरती टिचून होणारच असा शब्द मी तुम्हाला देते. मग तुम्हाला अजून जे काही करायचं आहे ते करा,
मी कुणालाही घाबरत नाही. ही गोष्ट आता तुम्ही लक्षात ठेवायची आहे, असं नुपूर सागरिकाला मनापासून सांगत असते.